नमस्कार मित्रांनो, स्मार्ट स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे RRB NTPC या एक्झामसाठी GK स्ट्रॅटेजी. तर ही GK स्ट्रॅटेजी पाहत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे हे पाहायचे आहे की आपण RRB NTPCचा अभ्यास करत असताना GK या विषयामधून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घेऊ शकतो. तर यासाठी आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमधील प्रत्येक पॉईंट हा फार महत्त्वाचा आहे. यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कोणत्या विषयातून काय वाचायचे, हा जो मुद्दा आहे हा एकदम फार महत्त्वाचा आहे. आणि याचबरोबर तुम्ही कोणते बुक्स वापरले पाहिजेत. म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी मॅक्सिमम स्टडी हा इंग्लिशमधून केला होता. त्याच्यानंतर जे काही व्हिडिओज वगैरे पाहिले होते ते थोडेफार हिंदीमधून पाहिले होते. आणि काही असे भूगोलाचे वगैरे असे काही टॉपिक्स होते ते मी स्टेट बोर्ड म्हणजे मराठीमधून केले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते आपण थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, आपण आता खालीलमध्ये पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपलं ऑफिशियल सिलेबस जो आहे, म्हणजे नोटिफिकेशनमध्ये RRB NTPC 2024च्या जे काही ऑफिशियल सिलेबस दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे कोणत्या विषयातून काय वाचायचे. यामध्ये नेमके VIP जे टॉपिक्स आहेत, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. GK हा जो विषय आहे हा एकदम वास्ट टॉपिक आहे आणि यामध्ये आपण किती जरी वाचलं तरी कमीच आहे. तर हे वाचत असताना आपण थोडंफार आपला जो सिलेबस आहे तो त्याला लिमिट केलं पाहिजे. तर हा लिमिट करायचं जर असेल तर आपल्याला यामध्ये कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत हे माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा नव्यानं किंवा फर्स्ट टाईम NTPCसाठी GK जर वाचत असेल तर त्याला सुरुवातीपासूनच जर हे माहीत असेल की इतिहासमध्ये कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, त्यानंतर भूगोलमध्ये कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, तर हे जर सुरुवातीला जर माहीत असेल तर अभ्यास करत असताना त्या विषयाचा अभ्यास करत असताना त्याला त्या विशिष्ट टॉपिककडे एक्स्ट्रा फोकस करता येऊ शकतं. ज्यामुळे जे काही PYQs आहेत, म्हणजे जे काही याआधी क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, तर त्यावरती ॲटोमॅटिक भर दिला जातो. त्यामुळे जो काय एक परिपूर्ण अभ्यास आहे, कमी वेळामध्ये परिपूर्ण अभ्यास व्हायला त्याची मदत होते. यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजे मी कोणत्या गोष्टीतून अभ्यास केला. म्हणजे मी RRB NTPCचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या बुक्स वापरल्या यासंबंधी मी एक थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर हे जे बुक्स मी वापरलेले आहेत ते हिंदी किंवा इंग्लिशमधून मोस्टली वापरलेले आहेत. तर बाकी काही व्हिडिओज वगैरे असतील ते हिंदीमधून पाहिलेले आहेत. तर त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे. यानंतर तुम्ही कोणते सोर्स वापरू शकता, यामध्ये बुक्स असेल किंवा यूट्यूब व्हिडिओज असतील, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता तुम्ही कोणते सोर्स वापरू शकता म्हणजे काय, तर काही विद्यार्थी आहेत जे आपले RRB NTPCचे मराठी विद्यार्थी आहेत, म्हणजे मराठी लँग्वेजमधून त्यांना स्टडी करायचं आहे, तर ते कशा प्रकारे इफेक्टिव्ह स्टडी करू शकतात, तर हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आता रेल्वेच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे तो अशा पद्धतीने आहे. तर यामध्ये जनरल अवेअरनेसमध्ये करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स अँड स्पोर्ट्स, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया, इंडियन लिटरेचर, मॉन्युमेंट्स अँड प्लेसेस ऑफ इंडिया, जनरल सायन्स अँड लाईफ सायन्स अप टू 10th CBSE, हिस्ट्री ऑफ इंडिया अँड फ्रीडम स्ट्रगल, फिजिकल, सोशल अँड इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड, Indian polity and governance, constitution and political system, general scientific and technological developments including space and nuclear program of India, UN and other important world organizations, environmental issues concerning India and world at large, basics of computers and computer applications. यानंतर common abbreviations, transport systems in India, इंडियन इकॉनॉमी, फेमस पर्सनॅलिटीज ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. यानंतर फ्लॅगशिप गव्हर्नमेंट प्रोग्राम्स, फ्लोरा अँड फोना ऑफ इंडिया, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन्स ऑफ इंडिया एट्सेट्रा. तर हा जो सिलेबस आहे हा रेल्वेने आपल्या नोटिफिकेशनमध्ये दिलेला सिलेबस आहे. तर आता आपण आपले पुढचे मुद्दे पाहणार आहोत. आता आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काय वाचायचे. यामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजे GKचा अभ्यास करत असताना जो काय आपल्याला दिलेला सिलेबस आहे, म्हणजे इतिहास असेल किंवा भूगोल असेल
यानंतर राज्यघटना असेल, भारतीय अर्थव्यवस्था असेल, त्यानंतर विज्ञानमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय असतील. तर या प्रत्येक विषयामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यावरती आतापर्यंत एक ट्रेंड आहे क्वेश्चन विचारण्याचा. तर तो जर ट्रेंड आपल्याला माहीत असेल किंवा तो जर ट्रेंड आपण पकडला तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जाईल. आणि अभ्यास करत असताना देखील कमी वेळामध्ये आपण त्या पर्टिक्युलर ट्रेंडशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यावरती फोकस केल्यामुळे आपल्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल. यामध्ये आता आपण पहिला विषय पाहणार आहोत तो म्हणजे इतिहास. तर इतिहासाचे 3 पार्ट आहेत, ते म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. तर प्राचीन इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील ते कशावरती विचारले जातात हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये हडप्पा संस्कृती यावर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृती याचा जो हे जे हडप्पाचं जे उत्खनन आहे तर याचा जो शोध आहे तो कोणी लावला, तर दयाराम साहनी हे त्याचं उत्तर आहे. यानंतर यामध्ये जे काही मोहनजोदडो आहे, असे बाकी काही ज्या साईट आहेत तर या ज्या साईट आहेत ह्या कोणत्या नदीच्या काठी आहेत यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. याशिवाय आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जैन धर्म आणि बौद्ध धर्म. आता जैन धर्मामध्ये महावीर आहेत यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, महावीर हे कितवे तीर्थंकर आहेत, अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. यानंतर बौद्ध धर्म. बौद्ध धर्मामध्ये बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला याशी रिलेटेड थोडेफार प्रश्न विचारले जातात. त्यांच्या आईचे नाव काय होते असे देखील प्रश्न यामध्ये विचारले जातात. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मौर्य वंश. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, बिंबिसार आणि अशोक यावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात. यानंतर गुप्त काळ. गुप्त काळामध्ये काय तर चंद्रगुप्त पहिला, यानंतर समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, यानंतर कुमारगुप्त यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. यानंतर इतिहासाचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मध्ययुगीन. आता मध्ययुगीनमध्ये सर्वात महत्त्वाचा जो फोकस आहे तो दिल्ली सल्तनत, यामध्ये जे गुलाम वंश आहेत यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. यानंतर मुघल साम्राज्य, म्हणजे मुघल साम्राज्याचे यामध्ये सर्वात पहिला शासक कोण होता तर बाबर होता. तर याच्यानंतर कोण होतं तर हुमायून. यानंतर कोण होतं तर अकबर होता. अकबरानंतर कोण होतं तर जहांगीर होतं. जहांगीरनंतर कोण होतं तर शहाजहान. शहाजहानंतर कोण होतं तर औरंगजेब. तर यांच्याशी रिलेटेड जे काही एकदम बेसिक क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. याचा एक एक्झाम्पल देतो. आता जहांगीर आहेत, जहांगीर यांच्या काळामध्ये कोणते जे काही प्रवासी आहेत त्यांनी व्हिजिट केलं असे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. यानंतर विजयनगर साम्राज्य, जे कृष्णदेवराय वगैरे आहेत यांच्याशी रिलेटेड प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जे शीख गुरु आहेत, जे 10 गुरु आहेत तर यांच्याशी रिलेटेड प्रश्न देखील विचारले गेलेले आहेत. तर खालसा पंथ कुणी स्थापन केला अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत ते यावरती विचारलेले आहेत. यानंतर युद्ध आणि काही तह जे झालेले आहेत जे महत्त्वाचे आहेत तेवढेच करायचे आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते म्हणजे 1857चा उठाव यावरती विचारले जातात. यानंतर गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय यावरती देखील विचारले जातात. तर यामध्ये गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय जे आहेत तर यामध्ये प्रश्न विचारत असताना कसे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल भारताचे जे काही गव्हर्नर जनरल आहेत मग ते पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत, त्यानंतर व्हॉइसरॉय कोण आहेत, याशिवाय जे काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल होते जसं की लॉर्ड विल्यम बेंटिक, यानंतर लॉर्ड डलहौसी यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. याशिवाय बंगालचे जे काही गव्हर्नर जनरल होते ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग, चार्ल्स कॉर्नवॉलिस यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. प्लासीची लढाई, बक्सारची लढाई ही केव्हा झाली म्हणजे त्याचे जे साल आहे मित्रांनो, जे काही हे जे काही महत्त्वाचे जे युद्ध आहेत त्यांचं जे साल आहे ते पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. सर्व असे जे काही इयर्स आहेत ते लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पण जे काही मेजर युद्ध आहेत प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, पानिपतची लढाई, तर यांचे जे काय इयर्स आहेत ते आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. यानंतर गव्हर्नर आणि व्हॉइसरॉयनंतर गांधी युग जे आहे हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यावरती मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळची जी काय RRB NTPC 2019ची एक्झाम झाली होती
तर त्याची जी CBT 1मध्ये गांधी युग याच्यावरती ऑलमोस्ट प्रत्येक शिफ्टवरती एक क्वेश्चन विचारला गेलाच होता. याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची जी अधिवेशनं आहेत, म्हणजे त्याचं पहिलं अधिवेशन कुठं झालं, तर 1925 सालचं अधिवेशन कुठं झालं, तर 1925 सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर अशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये विचारले गेलेले आहेत. आणि हे जे क्वेश्चन आहेत, खास करून गांधी युग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हे एकदम महत्त्वाचे टॉपिक आहेत, कारण यावरती प्रत्येक शिफ्टला एक ना एक क्वेश्चन विचारला गेला आहे. नंतर वेगवेगळ्या ज्या चळवळी झाल्या त्यावरती प्रश्न आहेत. यानंतर ब्रिटिश कायदे जे आहेत, म्हणजे आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो आहे तो कोणत्या साली पार पडला, तर यासारखे जे काय कायदे आहेत हे आपल्याला माहीत असणे महत्त्वाचं आहे. यानंतर आपण पुढचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे भूगोल. तर भूगोलावरती जे काही युनिव्हर्सशी रिलेटेडचे प्रश्न आहेत, सृष्टी, यावरती थोडंफार तुमचं वाचन असणं महत्त्वाचं आहे. यानंतर सूर्यमाला आणि पृथ्वीचे रिलेटेड जे ग्रह आहेत याच्याशी रिलेटेड एक थोडी माहिती, काही शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करून ठेवले पाहिजेत. यानंतर पृथ्वी आणि सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे. याशिवाय भारताचा नकाशा जो आहे, म्हणजे किती राज्य आहेत, याशिवाय कोणत्या राज्यांना कोणत्या बाजूच्या देशाची सीमा वगैरे आहे, तर या थोड्याफार गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. याशिवाय राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये हे एक फेवरेट टॉपिक्स आहेत, ज्यावरती प्रश्न ऑलमोस्ट एका दुसऱ्या शिफ्टला विचारला जातोच. यानंतर नदी आणि उपनदी, ज्या काही मेजर नद्या आहेत, म्हणजे भारतातील नद्या म्हणतोय मी, तर त्या नद्यांविषयी तुमचं स्टडी असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जी नदी प्रणाली असेल किंवा त्या नद्यांवरती उभारलेली जी काही महत्त्वाची औद्योगिकदृष्ट्या किंवा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची धरणे आहेत, तर त्यांच्याविषयी तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे. याशिवाय खंड, महासागर आणि ज्या काही जगातील इतर पर्वतरांगा वगैरे असतील किंवा भारतातील पर्वतरांगा असतील, जगाशी रिलेटेड जर वाचायला गेलं तर ज्या काही एकदम महत्त्वाच्या आहेत, मेजर आहेत, त्याच फक्त वाचायच्या आहेत. आणि यानंतर हवामानमध्ये ऋतू आणि मान्सूनशी रिलेटेड तुम्ही वाचन केलं पाहिजे. याशिवाय रब्बी पिके आणि खरीप पिके यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. यानंतर पृथ्वीची अंतर्गत रचना यावरती देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे जे काही भूगोलाचे टॉपिक आहेत, भूगोल हा देखील एक वास्ट विषय आहे, पण यामध्ये देखील कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत या मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत राज्यघटना आणि प्रशासन म्हणजे पॉलिटी. तर पॉलिटी हा एक असा विषय आहे की ज्यामध्ये आपल्याला जर आपला स्टडी जर चांगला असेल तर आपल्याला हमखास मार्क मिळतात. आता इतिहास, भूगोल असे जे प्रश्न आहेत, असे जे विषय आहेत, यामध्ये आपण हे थोडे व्हास्ट आहेत आणि यामध्ये बऱ्याचशा अशा फॅक्च्युअल किंवा स्टॅटिक अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित आपण त्या विसरू शकतो. आणि जर एक्झाममध्ये असं बऱ्याच वेळा होतं की 2019ची जी RRB NTPCची CBT 2 झाली होती, यामध्ये इतिहास, भूगोल यासारख्या विषयामध्ये, खास करून इतिहासमध्ये थोडेसे आउट ऑफ द बॉक्स जे काही प्रश्न आहेत ते आले होते. तर अशा वेळेला आपल्याला जर कोणता विषय तारत असेल तर तो म्हणजे राज्यघटना म्हणजे पॉलिटी हा विषय आपल्याला त्यामध्ये एज मिळवून देण्याचं कार्य करतो. हे का मिळवून देण्याचं कार्य करतो, तर जेव्हा पेपरची लेवल थोडीफार टफ असते आणि जर त्यामध्ये राज्यघटनेसारखा जर विषय घेतला तर त्यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी विचारल्या जातात, थोड्या फॅक्च्युअल गोष्टी कमी विचारल्या जातात. आणि यामुळंच राज्यघटना हा असा विषय आहे की जो आपल्याला मार्क हमखास मिळवून देतो. तर यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यघटनेचे स्रोत. तर यामध्ये काय वाचायचं आहे, तर यामध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल UK कडून आपण राज्यघटनेमध्ये कोणती गोष्ट घेतलेली आहे, म्हणजे आता जी काही कॅबिनेट प्रणाली आहे ही आपण UK कडून घेतलेली आहे. एकल नागरिकत्व जे आहे हे आपण UK कडून घेतलेलं आहे. तर संसदीय प्रणाली आहे हे आपण UK कडून घेतलेली आहे. तर हे जे काही पार्ट आहेत जे आपण इतर देशाचे जे काही राज्यघटना आहेत तर त्याच्यामधून आपण त्याचे जे सोर्स आपण घेतलेले आहेत, तर हे कोणता जो सोर्स आहे हे कोणत्या देशाकडून घेतलेला आहे हे आपल्याला यामध्ये प्रश्न विचारले जातात. यानंतर काही महत्त्वाची कलमं आहेत. याशिवाय मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स, यामध्ये आर्टिकल 12 पासून ते आर्टिकल 35 पर्यंत, म्हणजे हे
कोणकोणते आर्टिकल्स आहेत, म्हणजे 12, 13, 14, 15, तर हे आर्टिकल कशाशी रिलेटेड आहेत एवढंच फक्त आपल्याला यामध्ये माहीत असलं पाहिजे. यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, यामध्ये सर्वात महत्त्वाची कलम जे आहे ते म्हणजे कलम 40, कलम 41 आणि सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कलम आहे ते म्हणजे कलम 44. हे कलम बऱ्याच ज्या काही एक्झाम आहेत, म्हणजे SSCची एक्झाम असेल, रेल्वेच्या बऱ्याच एक्झाम्स असतील, तर यामध्ये कलम 44 यावरती प्रश्न विचारलेला आहे. यानंतर मूलभूत कर्तव्य जे आहेत यावरती प्रश्न विचारलेले आहेत, प्रस्तावनेवरती प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर संसद, हे जे टॉपिक आहेत, संसद असेल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्ही थोडंसं वेळ देऊन व्यवस्थित वाचायचे आहे, कारण हे थोडे कन्सेप्च्युअल टॉपिक्स आहेत. आणि यामध्ये जर पेपर आपल्याला थोडासा टफ काढायचा असेल तर यामध्ये काही असे प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये 2 ऑप्शन दिले जातील तुम्हाला, आणि 1 बरोबर, 2 बरोबर, किंवा पहिला दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर असे प्रश्न टॅकल करण्यासाठी आपल्याला या गोष्टी कन्सेप्च्युअल माहीत असल्या पाहिजेत. तर तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगितलं की या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रस्तावनेपर्यंत यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपण रीड करायच्या आहेत. पण संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या कन्सेप्च्युअल व्यवस्थित सर्व गोष्टी वाचायच्या आहेत, कारण यावरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात आणि हे एकदम इझी आहे. वाचत असताना देखील तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल एवढं चांगलं आहे. यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे महत्त्वाच्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्या देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये कोणकोणत्या घटना दुरुस्त्या आहेत, तर म्हणजे यामध्ये 42वी घटनादुरुस्ती विचारली जाते, याशिवाय 44वी घटनादुरुस्ती विचारली जाते, यानंतर 73वी घटनादुरुस्ती विचारली जाते, 91वी घटनादुरुस्ती विचारली जाते. आता घटनादुरुस्ती विचारली जाते म्हणजे काय, तर 42वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी रिलेटेड आहे, किंवा 44वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी रिलेटेड आहे, अशा पद्धतीने प्रश्न यामध्ये विचारले जातात. यानंतर आपला पुढचा विषय आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. तर यामध्ये हा पण थोडाफार बघायला गेलं तर थोडा व्हास्ट सब्जेक्ट आहे, पण आपल्याला RRB NTPCसाठी काय पाहायचं हे आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही की कन्सेप्ट आहेत, म्हणजे मूलभूत संकल्पना ज्या आहेत, म्हणजे आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, GDP, NDP, GNP, NNP, या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. याचे जे काही फॉर्म्युले आहेत हे विचारतात. हे आतापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये, रेल्वेच्या एक्झाममध्ये देखील याचे जे काय सूत्र आहेत, GDPचं सूत्र, NDPचं, GNP, NNP यांची जी सूत्रे आहेत ही विचारली गेलेली आहेत. तर अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आहे हा मोस्टली संकल्पना म्हणजे कन्सेप्टवरती आधारित आहे. यामध्ये अर्थशास्त्राचे जनक, परत त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे देखील आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. याशिवाय बँकिंग, थोडक्यात आपल्याला त्याच्या काही कन्सेप्ट आहेत त्या माहीत पाहिजेत. पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण वाचलेलं असलं पाहिजे. आणि आता अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे भारताची जनगणना 2011. तर यावरती 2019च्या NTPCमध्ये प्रत्येक शिफ्टला ऑलमोस्ट एक क्वेश्चन विचारला गेलाच होता. त्यामुळं भारताची हे जे काय जनगणना आहे म्हणजे सेन्सस आहे यावरती तुम्ही डीप स्टडी करायला पाहिजे. यानंतर आपला पुढचा विषय आहे तो म्हणजे विज्ञान. तर विज्ञानामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत महत्त्वाचे ते आपण पाहणार आहोत. तर विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रामध्ये जी काही एकके आहेत ती तुम्ही पाठ केली पाहिजेत, यावरती प्रश्न विचारले जातात. यानंतर जे काही प्रसिद्ध सिद्धांत आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातात. यानंतर वैज्ञानिक शोध आहेत यावर प्रश्न विचारले गेले आहेत. याशिवाय सूत्रे, यानंतर साधने म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स यावरती प्रश्न विचारले गेले आहेत. यानंतर विज्ञानामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन म्हणजे प्रत्येक एक्झामला प्रश्न विचारला गेलाच आहे. तो कोणता, तर प्रकाश. तर यामध्ये काय, मानवी डोळा, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, अंतर्वक्रभिंग, बहिर्वक्रभिंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गाडीचा जी काय आरसा असतो तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचं काच, मिरर जो असतो ते वापरली गेलेली असते. अशा पद्धतीचे जे बेसिक प्रश्न आहेत जे तुम्ही पाहिलेले आहेत, वाचलेले आहेत, अशा पद्धतीचेच प्रश्न विचारले जातात. पण ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की काय विचारलं जाते. याशिवाय ध्वनीवरती जे आपल्याला क्वेश्चन आहे ते देखील विचारले गेलेले आहेत, म्हणजे श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी. यानंतर विद्युतधारा, बल आणि दाब यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत.
यानंतर रसायनशास्त्रामध्ये आवर्त सारणीवरती प्रश्न विचारले जातात. याशिवाय जी काही रासायनिक नावे आहेत पदार्थांची आणि त्यांची सूत्रे आहेत यावर देखील प्रश्न विचारतात. म्हणजे आता धुन्याचा सोडा आहे, त्याचं रासायनिक नाव काय, याचबरोबर त्याचं सूत्र काय, असे प्रश्न जे काही बेसिक प्रश्न आहेत ते विचारले जातात. यानंतर आता समजा लिंबू आहे तर त्याचा जो pH आहे तो काय किती असतो, याशिवाय मानवी रक्त आहे त्याचा pH किती असतो, पावसाचे पाणी आहे त्याचा pH किती असतो, असे जे काही प्रश्न आहेत ते देखील विचारले जातात. याशिवाय धातू अधातू यांवरती प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचे जे काही नियम आहेत म्हणजे न्यूटनचा नियम असेल, न्यूटनचे लॉज असतील, याशिवाय आर्किमिडीजचे जे काय तत्व आहे यावरती देखील प्रश्न विचारले जातात. याशिवाय आम्ल, आम्लारी व क्षार हे जे असे जे काही टॉपिक्स आहेत ना हे हॉट टॉपिक्स आहेत. म्हणजे यावरती प्रश्न हे मॅक्सिमम विचारले जातातच. किंवा जर आता समजा जर रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्रीचं जर बघितलं तर तुम्हाला जे काही क्वेश्चन्स दिसतील तर मॅक्सिमम यामध्येच दिसणार आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत की बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रामध्ये कोणकोणते असे टॉपिक आहेत जे महत्त्वाचे आहेत. यानंतर जीवशास्त्रामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यामध्ये प्राणी आणि वनस्पतीशास्त्र, याचबरोबर मानवी शरीराचे अवयव आणि कार्ये, याशिवाय जीवनसत्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे जे रोग आहेत, हा जो टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. यानंतर पेशी, पोषण, हार्मोन असे जे काही टॉपिक्स आहेत हे जीवशास्त्रामध्ये विचारले जातात. तर आपण आत्तापर्यंत पाहिलं की प्रत्येक जे काही विषय आहेत तर त्या विषयामध्ये कोणकोणते असे टॉपिक आहेत ते तुम्ही वाचत असताना त्यावर जास्त भर दिला पाहिजे. आणि हे जे आपण टॉपिक आत्ता पाहिले हे तुम्ही 1, 2 ते 3 वेळा पुन्हा रीड करा. हे तुम्ही रीड केल्यानंतर किंवा समजा इतिहास वाचत असाल तर इतिहास वाचत असताना आता आपण जे काही पॉईंट पाहिले तर ते पॉईंट एकदा डोळ्याखालून घालायचे, त्याच्यानंतर आपण वाचायला चालू करायचं. जेव्हा तुम्ही हे रीडिंग चालू करणार तेव्हा तुम्हाला हे माहीत असणार की RRB NTPCमध्ये कोणत्या गोष्टी विचारल्या जातात किंवा कोणत्या गोष्टीवरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. त्यामुळं तुमचा स्टडी हा फास्ट देखील होईल आणि याशिवाय टू द पॉईंट स्टडी व्हायला मदत होईल. आणि GK हा असा टॉपिक आहे की तो म्हणजे आपण किती जरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला तरी तो कम्प्लिटली कव्हर होईल आणि 100% मला मार्क मिळतीलच असा टॉपिक नाही आहे. तर त्यामुळं असं नाही की आपण तो करायचा नाही किंवा एखादा विषय त्यातला स्किप करायचा. तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो तर PYQचं ॲनालिसिस करून त्यातले जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कोणत्याही परिस्थितीत न सोडता त्याच्यावरती चांगला भर देऊन त्यातनं जे काय मार्क मिळणार ते आपण कमी वेळात गेन करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपण पाहणार आहोत तर स्टॅटिक GK. तर स्टॅटिक GKमध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत. तर ते कोणकोणते टॉपिक्स आहेत हे मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण ते खूप असे बरेचसे टॉपिक्स आहेत आणि ते टॉपिक्स मी स्वतः तुम्हाला जे काय टॉपिक वाईज त्याच्या जे काही नोट्स आहेत त्या मी स्वतः तयार करून त्या तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. यानंतर चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना जे काय राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. याचबरोबर ज्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स रिलेटेड ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. म्हणजे त्याचा स्टडी करत असताना, चालू घडामोडीचा स्टडी करत असताना डिफेन्सशी रिलेटेड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल आणि इंटरनॅशनल ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आता आपण सब्जेक्ट वाईज हे पाहणार आहोत की मी स्टडी करत असताना कोणकोणते मटेरियल वापरलं किंवा कोणत्या कोणत्या बुक्समधून स्टडी केला किंवा कोणते यूट्यूब व्हिडिओज वगैरे पाहिले असतील. तर ते सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्याशी मी आता शेअर करणार आहे. इतिहास या विषयाचा स्टडी करत असताना जे लुसंट GK हे जे बुक आहे या बुकमधून मी स्टडी केलेला आहे. तर हे जे बुक आहे ना, जरी सगळे विषय या बुकमध्ये जरी असले तरी देखील जेव्हा आपण हे बुक वाचायला घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जे काय मोठे मोठे बुक्स आहेत, जे काय मोठे मोठे रेफरन्स बुक्स आहेत पर्टिक्युलर विषयाचे, तर त्याच्या या नोट्स आहेत, एकदम उत्तम प्रकारे काढलेल्या नोट्स आहेत. तर ह्या देखील थोड्या वास्ट आहेत. तर ह्या वास्ट असल्यामुळे हे संपूर्ण मी वाचलेलं नव्हतं. तर मी जे मगाशी इतिहासाचे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स दिले होते ते तेवढे सिलेक्टिव्ह टॉपिक्स जे आहेत जे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरला विचारले होते तर त्याच्याशी रिलेटेडच फक्त गोष्टी मी त्यामध्ये वाचल्या होत्या आणि त्या मी अंडरलाईन करून ठेवल्या होत्या. त्यामुळं काय फायदा झाला तर ते बुक घेतल्यानंतर इतिहासामध्ये मला केवढं वाचायचं आहे किंवा मी केवढं वाचलेलं आहे ऑलरेडी आणि तेवढ्याचीच मला रिव्हिजन करायची आहे हे मला इझिली लक्षात यायचं. आणि जो बाकीचा अंडरलाईन
करून बाकीचा जो राहिलेला भाग आहे तो मी वाचायचो नाही. यामुळे माझी रिव्हिजन जी आहे ती फास्ट व्हायची आणि मला माहीत असायचं की मला कोणत्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत इतिहासामध्ये. यानंतर जो काही पार्ट आहे जो मला महत्त्वाचा वाटायचा PYQ बघत असताना, तर तो जो पार्ट आहे मी यूट्यूबवरून असं रँडमली व्हिडिओज पाहून, म्हणजे आता जर गव्हर्नरशी रिलेटेड मी असं डायरेक्टली असं टाकायचं की भारताचे गव्हर्नर, भारतातील व्हॉइसरॉय असं टाकायचं आणि ते टाकल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जी काय 1-2-3 व्हिडिओ येतील तर ते व्हिडिओ पाहून मी माझे नोट्स तयार करून ठेवायचो. यानंतर मी PYQ पाहिले होते. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भूगोलसाठी मी काय केलं होतं. तर भूगोलसाठी नकाशा हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे जर नकाशा, समजा तुम्ही भारताचा नकाशा थोडाफार व्यवस्थित पाहिला असेल, कुठले राज्य कसे, त्याचा नकाशा जर तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल, कुठल्या राज्याच्या सीमा आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल, किंवा शेजारील जी काय देश आहेत तर त्यांच्या सीमा कोणकोणत्या आपल्या राज्याला टच होतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही बरेचसे क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्ही फक्त नकाशाचं चांगलं नॉलेज असल्यामुळं तुम्ही कव्हर करू शकता. मी नकाशाचा अभ्यास करत असताना आपले जे महाराष्ट्राचे स्टेट बोर्ड आहेत ना त्यामधून अभ्यास केला होता. यानंतर जे काही मी मगाशी महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगितले होते ते लुसेंट GK याच पुस्तकामधून मी कव्हर केले होते. याशिवाय मी PYQचा देखील अभ्यास केला होता. यानंतर राज्यघटना ही जी आहे मी फक्त आणि फक्त लुसेंट GK मधून केली होती आणि त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स मी दिले होते तेवढेच टॉपिक्स मी केले होते आणि बाकीचा जो पार्ट आहे मी फक्त आणि फक्त PYQ मधून केला होता. म्हणजे लुसेंट GKचा मी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तो स्टडी केला, त्याचं रिव्हिजन केलं आणि त्याच्यानंतर मी PYQ सॉल्व केले. आणि PYQ सॉल्व करत असताना जर माझे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स मी लिहिलेले आहेत तर हे सोडून जे काही गोष्टी असतील तर तेवढ्याच गोष्टी फक्त मी लिहून ठेवायचो. कशाच्या रिलेटेड तर PYQच्या रिलेटेड. हे सोडून मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पाहिल्या नव्हत्या. यानंतर आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. यामध्ये मी यूट्यूब व्हिडिओजमधून फक्त इम्पॉर्टंट संकल्पना ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या मी पाहिल्या होत्या. म्हणजे आता GDP, GNP या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याचे जे फॉर्म्युले आहेत त्या थोड्याशा क्रिटिकल आहेत, पण एकदा समजल्या ना आपण अजिबात विसरू शकत नाही, अशा पद्धतीच्या त्या कन्सेप्ट आहेत. तर त्या कन्सेप्ट मी अशा रँडमली पाहिले होते. म्हणजे आता GDP असं टाकल्यानंतर जे काही व्हिडिओ येतील तर त्या व्हिडिओमध्ये GDP नंतर GNP अशा देखील कन्सेप्ट त्यामध्ये असतात. तर कोणता व्हिडिओ मला चांगला वाटेल तर तो बघून त्याच्याशी रिलेटेड पुढचे व्हिडिओ मी कव्हर करायचो आणि त्याचबरोबर PYQ देखील पाहिले होते. यानंतर विज्ञानामध्ये मी लुसेंट GK हे जे बुक आहे या बुकमधून, म्हणजे जे काही येल्लो बुक आहे, या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसेलच, तर या बुकमधून मी संपूर्ण जे काय भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल किंवा जीवशास्त्र आहे तर याचं मी काय केलं होतं तुम्हाला मी एक आयडिया सांगतो. या बुकमध्ये म्हणजे विज्ञानाचा हा असा एकमेव असा पार्ट आहे जो मी पूर्णच्या पूर्ण या बुकमधून केला होता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बाकीचे जे काही विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यघटना किंवा अर्थव्यवस्था, त्याचं असे पर्टिक्युलर फक्त जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तेवढ्याच मी पाहिल्या होत्या. पण विज्ञानाचा जो काय पार्ट आहे तो मी संपूर्ण या बुकमधून केला होता. आणि मी तो कसा केला होता तर विज्ञान, आता फिजिक्स, त्या बुकमधील फिजिक्सचा जो पार्ट आहे ना तेवढाच मी सेपरेट झेरॉक्स मारून घेतला. केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तेवढाच मी झेरॉक्स मारून घेतला. बायोलॉजीचा सेपरेट झेरॉक्स मारून मी त्याला स्टेपल करून ठेवलं. तर असे 3 पार्ट सेपरेट करून मी पंच करून ठेवले आणि त्या सेपरेट पार्टचा मी स्टडी करायचो. यामुळं काय व्हायचं की मी अभ्यास करत असताना विज्ञान, अरे एवढं मोठं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं जर बुकमध्ये वाचायला गेलं तर आपल्याला ते खूप मोठं वाटतं. पण जेव्हा आपण फक्त मी आज फिजिक्सचा अभ्यास करणार आहे, भौतिकशास्त्र वाचणार आहे, तर तेवढी एकच ती झेरॉक्स मारलेले काय 5 ते 6 पेजेस आहेत तेवढेच घ्यायचे आणि तेवढा स्टडी करायचा. यामुळं काय होतं, एक स्टडीचं, अभ्यासाचं कम्प्लिशनचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला मिळतं आणि त्यामुळे आपल्याला पुढचा जो का स्टडी आहे त्याला आपल्याला एक मोटिवेशन मिळतं. म्हणजे एक सेल्फ मोटिवेशनसुद्धा आपण अभ्यास करत असताना आपल्याला दिलं पाहिजे. यानंतर आता लुसेंट GK मधून अभ्यास करत असताना समजा रक्ताभिसरण संस्था असेल किंवा हृदयाशी रिलेटेड काही गोष्टी असतील ज्या मला समजत नाही आहेत तर त्या मला म्हणजे कन्सेप्ट आहेत थोडक्यात ज्या काय आपण वाचायला लागलो विज्ञानामध्ये, पण आपल्याला त्या पर्टिक्युलर बुकमधून वाचत असताना जर समजत नसतील
तर मी शिप्रा मॅम म्हणून एक आहेत यूट्यूबवरती. त्यांचं आता तेव्हा हे चॅनल नव्हतं, पण आता सध्या त्यांचं हे वैयक्तिक चॅनल आहे, ते म्हणजे क्लास 24. तर या चॅनलवरती त्या शिकवतात. तर यांच्या फक्त मी कन्सेप्ट पाहायचो, म्हणजे त्यांचं कोणतं पेड कोर्स वगैरे काही घेतलं नव्हतं. तर मला जे हव्या तेवढ्या कन्सेप्ट फक्त एक 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला आणि माझ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या. एवढ्यासाठीच मी फक्त हे शिप्रा मॅम यांचे व्हिडिओ जे आहेत हे हिंदीमधून आहेत, हे यूज केले होते मी. यूट्यूबवरचे व्हिडिओ आहेत हे. यानंतर स्टॅटिक जी के जे आहेत, हे स्टॅटिक जी केसाठी मी SSC अड्डाचे जे काही नोट्स असतात, तर त्या SSC अड्डा ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून आपण नोट्स घेऊ शकतो. यांचं ॲप देखील आहे. तर याचं जे काही स्टॅटिक जी केचं नोट्स आहेत, या मी स्टडी केल्या होत्या. या नोट्स इंग्लिश किंवा हिंदीमधून अवेलेबल होत्या. यानंतर चालू घडामोडीसाठी मी बँकर्स अड्डा ही जी काय ॲप आहे आणि यांची वेबसाईट देखील आहे, यावरती त्यांचं दर महिन्याला एक मॅगझिन निघतं, ते म्हणजे द हिंदू रिव्ह्यू. समजा आता जून महिना असेल किंवा नोव्हेंबर महिना असेल, तर नोव्हेंबर 2024 द हिंदू रिव्ह्यू. तर हे मंथली मॅगझिन त्यांचं निघतं आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर हे मॅगझिन्समधून मी करंट अफेअर्सचा अभ्यास करायचो. तर यामध्ये करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना मला माहीत असायचं की कोणत्या गोष्टीवरती आपण भर दिला पाहिजे. तर त्या पर्टिक्युलर तेवढ्याच गोष्टीवरती भर द्यायचो आणि अंडरलाईन करायचो आणि त्याचं मी नोट्स काढायचो. तर आता आपण ज्या गोष्टी पाहिल्या, म्हणजे अगदी इतिहासापासून भूगोल, राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान, स्टॅटिक जी के आणि चालू घडामोडी, या ज्या सर्व गोष्टी आहेत, मी मॅक्सिमम इंग्लिश किंवा हिंदीमधून अभ्यास केला होता. भूगोलाच्या जे काही नकाशा हा जो पार्ट आहे, हा स्टेट बोर्डमधून म्हणजे मराठीमधून अभ्यास केला होता. तर अशा पद्धतीनं मी अभ्यास केला होता. तर आता यानंतर आपण जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना हिंदी किंवा इंग्लिशमधून अभ्यास ते करू शकतात, त्यांना माझा हा सल्ला राहील की तुम्ही हे सोर्स वापरा, कारण हे सोर्स स्टँडर्ड सोर्स आहेत आणि यामधून बऱ्यापैकी क्वेश्चन्स कव्हर होतात. आणि ज्यांना फक्त मराठीमधूनच अभ्यास करायचा आहे त्यांना देखील काही अडचण नाही. आता आपला चौथा मुद्दा आहे, तो म्हणजे तुम्ही कोणते मटेरियल वापरू शकता, आणि खास करून मराठीतून. कारण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, म्हणजे मी जे सोर्सेस वापरले ते इंग्लिश किंवा हिंदीमधून आहेत, ते तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीसाठी वापरू शकताच. पण मराठीमधून जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कोणते सोर्स वापरू शकता? तर इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि विज्ञान यांचा स्टडी करण्यासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा म्हणून एक पुस्तक आहे, जे एकनाथ पाटील हे त्यांचे लेखक आहेत. तर हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. तर या पुस्तकातून तुम्ही हे सर्व जे काही विषय आहेत हे कव्हर करू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त या प्रत्येक विषयामधील जे काही महत्त्वाचे जे काही टॉपिक्स आहेत, आता इतिहासमध्ये गांधी युग असेल, भारतीय म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस असेल, यानंतर भूगोलामध्ये राष्ट्रीय उद्याने वगैरे आहेत, याशिवाय राज्यघटना, यामध्ये मूलभूत हक्क आहे, यानंतर काही महत्त्वाची कलमे मी सांगितलेली आहेत, ती कलमे, अर्थव्यवस्थेमध्ये GDP, GNP याची जे काही सूत्रे वगैरे आहेत, काही की कन्सेप्ट आहेत त्या आहेत, विज्ञानमध्ये काही महत्त्वाचा पार्ट आहे. तर तेवढाच पार्ट तुम्ही या तात्याचा ठोकळा या पुस्तकामधून तुम्ही कव्हर करा. आणि बाकीचा जो राहिलेला जो फोकस आहे तो पूर्णपणे PYQवर द्यायचा आहे. म्हणजे जरी आपण इम्पॉर्टंट गोष्टी करत असलो, मी तुम्हाला असं म्हणत नाही की मी ज्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच गोष्टी करा. मी तुम्हाला असं सांगत आहे की तुम्ही सर्व इन्क्लुझिव्ह जो स्टडी आहे तो तुम्ही केलाच पाहिजे. पण मी जे तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस द्यायचा आहे किंवा त्याची रिव्हिजन चांगली करायची आहे. याशिवाय ते झाल्यानंतर तुम्हाला ही PYQ चांगल्या पद्धतीने करायचे. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या करता, म्हणजे जे काही बेसिक स्टडी आहे, म्हणजे थिअरी आहे, आणि त्यानंतर PYQचा जो स्टडी करता, त्यानंतर तुमचा स्टडी जो आहे तो कंप्लीट होणार आहे. यानंतर स्टॅटिक जी केसाठी तुम्ही कोणते मटेरियल वापरू शकता? तर स्टॅटिक जी केसाठी तुम्हाला कोणते सेपरेट मटेरियल वापरण्याची आवश्यकता नाही आहे. मी येणाऱ्या काळामध्ये टॉपिक वाईज व्हिडिओज त्याचे घेऊन येणार आहे आणि त्याचे फ्री PDFs देखील तुम्हाला मी देणार आहे. आणि हे जे टॉपिक वाईज व्हिडिओ जे असतील हे एकदम ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहेत.
म्हणजे यामध्ये आता समजा नॅशनल पार्क असतील किंवा वेगवेगळे डॅम असतील किंवा एअरपोर्ट्स असतील किंवा जे काय स्टेडियम्स आहेत ते विचारले जातात ते असतील किंवा जे काय नृत्य वगैरे याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न विचारले जातात, तर हे सर्व प्रश्न आपण हे स्टॅटिक जी केच्या या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. आणि हे कव्हर करत असताना देखील आपण जे काही PYQ आहे त्याला बेस पकडूनच आपण हे कव्हर करणार आहे. म्हणजे PYQमध्ये काय कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आता त्याच्याशी रिलेटेड कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे आपण याचे व्हिडिओज आपण येणाऱ्या काळात घेऊन येणार आहे. यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही काय पाहू शकता, म्हणजे मराठीमधून तुम्ही कोणते मटेरियल वापरू शकता. तर चालू घडामोडीचा अभ्यास तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे परिक्रमा आणि सिम्प्लिफाईड हे मराठीमधून अवेलेबल असलेले चालू घडामोडीचे जे मॅगझिन आहेत याचा अभ्यास तुम्ही करू शकता. फक्त हे करत असताना काय करायचं की विशेष जे काय महाराष्ट्राशी रिलेटेड जे काय त्यामधील जो पार्ट आहे तो करण्याची काय आवश्यकता नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा आणि यश मिळेपर्यंत मेहनत घेत राहा. धन्यवाद.